माझ्या वीर युवकांनो, विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्मास आला आहात. घमेलखोर माणसांच्या निंदेने भयभीत होऊ नका. तुमच्यावर वज्रपात झाला तरी भिवू नका. उठा आणि कार्याला लागा. तुमच्या देशाला वीरांची आवश्यकता आहे. वीर बना, पर्वताप्रमाणे दृढ व्हा. तुमचा निश्चय कधी ढळू देऊ नका. सत्यमेव जयते. सत्याचा सर्वदा विजय होतो. जी राष्ट्राच्या नसानसांतून नव्या उत्साहाचा संचार करील अशा एका नव्या विद्युत शक्तीची, एका नव्या सामर्थ्याची भारताला गरज आहे. शूर व्हा, शूर व्हा. माणूस तर एकदाच मरतो. माझ्या शिष्यांनी भित्रे होता कामा नये. मला भित्रेपणाची चीड आहे. अगदी घोर आपत्तीत देखील मनाचा समतोल राहू द्या. शूद्र पोरकट माणसे तुमच्या विरुद्ध काय म्हणतात याकडे मुळीच लक्ष देऊ नका. उपेक्षा, उपेक्षा, उपेक्षा. लक्षात असू द्या की डोळे दोनच आहेत, कानही दोन आहेत, पण तोंड मात्र एकच आहे. सर्व महान कार्य ही पर्वतप्राय विज्ञानमधूनच साध्य होत असतात. आपले पौरुष, आपला पराक्रम प्रकट करा. कामकांचनात जखडलेल्या शूद्र लोकांकडे उपेक्षेच्या दृष्टीनेच बघितले पाहिजे. मित्रा, तू असा रडत का बसलास? तुझ्यामध्ये समस्त शक्ती वास करीत आहे. हे वीरा, तू आपले सर्व शक्ती संपन्न स्वरूप प्रकट कर, म्हणजे हे समस्त विश्व तुझ्या पायाशी लोळण घालेल.